नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये ही स्लीव्ज डिझाईन शेअर करणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि स्लीव्ज डिझाईन कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा। टुलिप स्लीव्जसाठी आपल्याला जशी नॉर्मली स्लीव्ज असते तशीच पहिले कट करून घ्यायची आहे। त्यानंतर स्लीवच्या मधोमध जो कट दिला आहे त्याच्यापासून आपल्याला 2 इंच पुढे घ्यायचं आहे। एक मार्किंग करून द्यायचं आहे आणि 2 इंच पुढे घेऊन एक मार्किंग करायचं आहे आणि मधोमध असा कट देऊन द्यायचा आहे। आणि हा जो कट आहे हा असा टुलिप किंवा याला फिश कट म्हणतात। हा थोडा सर्कलमध्ये द्यायचा म्हणजे 2 भाग होईल याचे। आणि खाली जो आहे तो थोडा त्रिकोणी आकारमध्ये येईल, तर याला फिश कटसुद्धा म्हणतात किंवा टुलिप्स असे सुद्धा म्हणतात। तर ही कटिंग करून घेतलेली आहे मी। आधी मेन कापडला जोडायचं आहे। मी कटिंग करून घेतलेली आहे स्लीवचे। आता आपण हे जॉईन करून घेऊया। तर आता जी ही मार्किंग आहे त्यापासून अर्धा इंच आतमध्ये आपल्याला पूर्ण इथून शिलाई करून घ्यायची आहे इथपर्यंत। वरून मोकळं सोडायचं आहे, वरून सध्या शिलाई नाही घ्यायची आहे, फक्त आपल्याला ही खालची शिलाई कवर करून घ्यायची आहे। आणि जो दुसरा पार्ट आहे आपल्याला तो पण आता हा जो पार्ट आहे हा आपल्याला इथूनच शिलाई करून घ्यायची आहे, इकडे नाही करायची आहे, फक्त हा इथपर्यंत शिलाई करून घ्यायची आहे। आता ही शिलाई करून घेतलेली आहे मी। जो एक्स्ट्रा कापड आहे तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे आणि कपड्याला कट देऊन द्यायचे आहे। कट दिल्यामुळे काय होईल, तो व्यवस्थित पलटेल, कॉर्नर वगैरे सगळे निघून जाईल त्याचे। आता मी ही स्लीव्ज रेडी करून घेते। स्लीव्ज रेडी करेपर्यंत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। खालून मी आतमधून शिलाई करून पॅक करून घेतलेला आहे दोन्ही बाजूला। आणि जो हा मोठा भाग आहे त्याला इथून सुद्धा पॅक करून आपल्याला आतमध्ये कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे, फक्त ही साईड ओपन ठेवायची आहे। आता हा जो आहे हा याच्या खाली दबून जाईल, त्यासाठी मी इकडून पॅक नाही केलेला आहे। आता आपल्याला हा जो भाग आहे हा अर्धा इंच याच्यावर घेऊन शिलाई घेऊन घ्यायची आहे, याच्यावर शिलाई घ्यायची आहे। आता तुमच्याकडे जर साडीमधली लेस असेल तर साडीमधली लावा, नाहीतर मग जो आपला कॉन्ट्रास्ट कलर आहे, आता याच्यावर मी गोल्डन कलरची लेस लावणार आहे। साडीमधली आहे माझ्याकडे, पण ही साडीमधली खूप कमी होईल, दोन्ही स्लीव्जला पुरणार नाही आणि याची बॉर्डर पण खूप छोटी आहे। मी याला दुसरी गोल्डन कलरची लेस यूज करणार आहे। आता आपल्याला जो हा भाग आहे याच्यावर अर्धा इंच पुढे ठेवून इथे पॅक करून घ्यायचं आहे इथपर्यंत। आणि तुमच्याकडे जी लेस असेल हे सुंदर लेस घेऊन लेसने थोडं आपल्याला याला डेकोरेट करायचं आहे। या पद्धतीने इथे लेस लावणार आहे मी अशी, आणि इथे खाली सुद्धा लेस येऊन जाईल। लेस लावताना आधी हा जो छोटा भाग आहे त्याला लावा अशा पद्धतीने, आणि नंतर ही इकडून पूर्ण इथपर्यंत लावा। अशी दिसेल ही स्लीव्ज डिझाईन। खूप सुंदर दिसते ही स्लीव्ज। जर तुमची काठापदराची साडी असेल किंवा डिझायनर साडी असेल त्यावर पण सुंदर तुम्ही नक्की तुमच्या ब्लाऊजला ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। एक्स्ट्रा धागा वगैरे असेल तर आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे आणि प्रेस करून घ्यायचं आहे स्लीव्जला आणि पूर्ण ब्लाऊज। आणि या ब्लाऊजचा गळा बोटनेक गळा आहे, ड्रॉप शेप टाकला आहे मी, समोरून प्रिन्सेस कट आहे, बोटनेकवर आहे हे ब्लाऊज। ब्लाऊजची डिझाईन खूप सुंदर दिसते।